अतिशय म्हणजे सगळं सोडून क्रिकेट खेळलं आणि सगळेच गावाला राहिले. सांगायचं तात्पर्य म्हणजे एखादा म्हटलं त्यातला आमच्यातला बऱ्यापैकी अरविंद तेवढा बँकेमध्ये लागला ना, तर आम्ही असेच सगळे राहिलो. पण मानाई देवीच्या कृपेने आपलं सगळ्यांचं आज योगायोगानं सगळं व्यवस्थित आहे आणि ही स्पर्धा आमच्या मानाई देवीच्या नावानं आहे. त्याच्यामुळं आमच्या गावाचा तालुक्याचा अभिमान असल्यामुळं आणि वांगवेली क्रिकेट स्पर्धा हा संघ आमचा असल्यामुळं त्या गोष्टीचा मला मनापासून आभार आहे. आपण या ठिकाणी बोलून आमचा मान सन्मान केला, आमचा सत्कार केला, त्याबद्दल आपल्या सगळ्या आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. हे होते DR पाटील साहेब. अगदी 1975 साली ज्या वेळेला वांगवॅली क्रिकेट क्लब महिंची सुरुवात झाली तेव्हा पहिल्याच वर्षी पहिल्या संघामध्ये खेळलेले मान्यवर आणि आज मात्र मुख्य व्यासपीठावर त्यांची उपस्थिती लाभली. वळूया चालू सामन्याकडे. टॉप 4 मध्ये कोणता संघ दाखल होईल? एका बाजूला मिरगाव, दुसऱ्या बाजूला टीम कराटे. चला स्पीडअप घ्या प्लीज. थँक्यू सो मच ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान स्पोर्ट्स उधवणे, आपण सहभागी झालात या सोहळ्याचा आनंद वाढवला. आदरणीय अशोकजी सलते साहेब देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. मॅचच्या दिशेने जाऊयात. शतायू सध्या गोलंदाजीसाठी दाखल झाला. बॅकफुटला जाऊन शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये आहे खेळाडू. एक धाव कंप्लीट केला जातोय. अप्रतिम मॅच. बक्षीस पात्र मध्ये जाणारी मॅच आहे. प्रत्येक संघाला हवाय बक्षीस. पैसा नको आहे, बक्षीस हवाय. बॅकफुटला सुरेख फटका. पंच दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन. खेळाडू चेंडूच्या मागावरती. अखेरी चेंडू आतमध्ये ढकलला. जीवाचं रान करेल पण संघासाठी एक एक धाव वाढवेल हे मात्र आता कराटे संघाचा खेळाडू सांगतोय. वा, दोन्ही संघ आपण पाहिलं तर या मॅच मध्ये मात्र एकमेकांसमोर उभे राहते. एक तर टीम मिरगाव संघ ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उधवणे संघाला पराभूत करून जुगाईदेवी स्पोर्ट्स कराटे संघ देखील या मॅच मध्ये आता खेळतोय. यावेळी देखील आपण पाहिलं तर अप्रतिम कॅच पकडली आहे. विकेटचं पतन होत आहे. बॅटर आपण पाहिलं तर अगदी गॉन होतोय. फलंदाज माघारी जाईल. अर्थातच अजय बॅक टू द डक आउट. आदरणीय गोरखजी साळुंके साहेब आणि उत्तमरावजी साळुंके साहेब अण्णा आपलं देखील मनापासून अधिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो मानादेवी चषक 2024च्या वतीनं. अप्रतिम फटका. मिड विकेट रिजन निघून जातोय. डाऊन दी ग्राउंड, डाऊन दी कार्पेट. 4 धावेसाठी हा चौकार येतोय. मॅच मध्ये मात्र बॅटिंग करत असताना आनंद लुटते. कारण की मिरगाव संघाने आतापर्यंत जो विजय मिळवला तिथे बॅटिंग ऑर्डर या संघाची अप्रतिम राहील. चेंडू पर्यंत पोहोचतोय. यशला यश भेटले. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. यश होता की रोनाल्डो होता? सीमारेषेजवळ मात्र चीता होता. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. कराटे टीम काय फिल्डिंग एफर्ट्स. आमचे सन्माननीय आदरणीय सुरेंद्रजी शेडगे साहेब, अर्थात सर्वांचे लाडके बापू, आपलं देखील मनापासून अधिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. श्री मानादेवी चषक 2024च्या वतीनं आपलं देखील आम्ही मनपूर्वक अधिक स्वागत करतो. आदरणीय संदेशजी साळुंके साहेब, आपलं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो, वेलकम, सुस्वागतम.
ओव्हर क्रमांक 1 चा खेळ इथे संपन्न झाला आणि तदनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या अगदी 11, 11 लॉस ऑफ दी 1 ही धावसंख्या सध्या मात्र जाऊन पोहोचली 11 धावसंख्येवरती. आदरणीय फौजी शंकरजी निकम सर, आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. आदरणीय विठ्ठलजी साळुंखे साहेब, आम्ही सन्मान घेतो आदरणीय विठ्ठलजी साळुंखे साहेब यांच्या शुभ हस्ते. फौजी साहेब अर्थातच शंकरजी निकम साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो. खूप असतात मनमौजी, लाखात एक आमचा फौजी असा सन्मान सध्या अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. ओहो, यावे मात्र चेंडू हवेमध्ये, 2-3 खेळाडू चेंडूच्या खाली. पकडणार कोण? अखेरीस मिड विकेटच्या खेळाडून कॅच पकडली आहे. विकेटचं पतन, बॅटर गॉन होतोय. मिरगाव संघाचा बाहुबली माघारी येईल. बॅटिंग करत असताना विजय बॅक टू द डकआउट. पाखरा आजाद केलं तुला. पहिलं प्रेम आमचं क्रिकेट आहे, जिला आयुष्यात सोडलं नाही, जिच्याशी ब्रेकअप केला नाही. 1 बाउन्स, यश आहे. चेंडू गॅदर करतोय, फेकी यशची पहा. वॉड थ्रो यार यश, वॉड थ्रो, डायरेक्ट थ्रो यशचा पोचला गेला अगदी गोलंदाजापर्यंत. टीमची टोटल जाऊन पोहोचले 13-12 या धावसंख्येवरती. 1 to 12 12 धावसंख्या. संघाची धावसंख्या 12 असताना सध्या महेश मैदानामध्ये दाखल झालं नवीन बॅटर. श्री मानादेवी चषक परंपरेनुसार चालत असणारी ही स्पर्धा. भाई हा अगदी चुकीच्या दिशेनं नो बॉल. नो प्लस 1 आहे का? तब्बल 2 धावा आहेत आत्ताच्या. येस, नो प्लस 1. यावेळी देखील फटका चांगला खेळून काढलाय. फ्री हिटचा चेंडू, एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी यावेळी मात्र दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 2 धावेच्या मदतीनं आता संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. चांगली मॅच रंगली आहे. यावेळी देखील मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहिलं तर पहिली धाव तर कंप्लीट केली आहे, दुसरी धाव देखील कंप्लीट केली. थोडस काय माहिती ऊन आल्यासारखं मैदानामध्ये जाणवत आहे. अठरा धाव संख्या. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, क्रिकेटचा अस्त्र ब्रह्मास्त्र बाहेर काढला. अखेरीस आपण पाहिलं तर गोलंदाज शशिकांतनं आणि तदनंतर ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मात्र संपला गेला. धावसंख्या 18, लॉस ऑफ दी 2 विकेट. 18 धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कॅप्टन मी विनंती करेल या ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान, बाचोली संघ, डीके स्पोर्ट्स संघ, त्याचबरोबर जुळेवाडी संघ, तिन्ही कॅप्टन्स या आणि एक चिठ्ठी असेल ती विजय संघाची असेल. म्हणजे चिठ्ठ्या उडवतोय. सेमीफायनल क्रमांक 1, 2 कोणाकोणामध्ये होणार यामध्ये चिठ्ठी उडवली जाते. या कॅप्टन्स, डीके स्पोर्ट्सचा लकी कॅप्टन कुठे आहे तो? यावेळी देखील टॅप फटका खेळून काढलाय. पहिली धाव तर वेगाने कंप्लीट केली जाईल. खेळाडू आहे, चेंडू स्टॉप केला. एकाच धावेती समाधान. या कॅप्टन्स, कॅप्टन या तिन्ही संघाचे. आज तूच आहेस ना कॅप्टन? ठीक आहे, आज ये.
ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी पायावरती टाकणारा चेंडू, लेंथवरती टाकण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र जरूर जाते. टीमची टोटल आपण पाहिलं तर 1 ने पुढे गेली आहे. 19 धाव संख्या. चिट्ट्या उडवल्या जातात. अधिक दादा कॅप्टन या, अधिक दादा बाचोली टीम कॅप्टन. ओहो, फटका तर चांगला खेळून काढला हवेमध्ये. खेळाडू आहेत, 3 खेळाडू चेंडू पर्यंत येत आहेत. 1 बाउन्स गॅदर केला. दुसरी धाव फेकी, वॉड थ्रो यार, वॉड थ्रो. काय फेकी केली आहे सागरने, हा थ्रो फेकला होता डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये. आणि तदनंतर मात्र पहा, अगदी समोरचा संघ त्या फलंदाजाकडे जाऊन त्याला दुखापत झाले का हे बघते. हे क्रिकेट आहे, हे पाटण तालुका टेनिस क्रिकेटने जगलेलं क्रिकेट आहे. इथे विजय महत्वाचा नाही, इथे क्रिकेटचा विजय व्हायला हवा. चिट्ट्या केल्या जातील. आज रविवार आहे, महत्वाच्या चिट्ट्या. पहिली सेमीफायनल कोणामध्ये खेळवली जाईल. आज बरोबर गुलाल वगैरे लावून आलाय कॅप्टन. रविवार म्हटलं की मॅच जिंकले की गुलाल लावून येतात. आली का टीम. डीके विपक्ष बाचोली, आणि विजय संघ विपक्ष जुळेवाडी. ओके, बाचोली विपक्ष विजय संघ आणि डीके विपक्ष जुळेवाडी. थँक्यू. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. जाऊया मॅचच्या दिशेमध्ये. क्रिकेटच्या नगरीमध्ये, पंढरीमध्ये, रणामध्ये, रणसंग्रामामध्ये, जिथे आपण पाहिलं तर सध्या मात्र पहिल्या इनिंगचा खेळ मात्र चांगला खेळला जातोय. सतीश बॅकफुटला जाऊन टॅप फटका घेण्याचा प्रयत्न. कव्हरचा खेळाडू आहे, चेंडू गॅदर केला जातो. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फंबल झाला, फेकू कुठे, इकडे का तिकडे, तोपर्यंत 2 रन. तुमने चुराया जोस्ताना. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम. या 2 धावेच्या मदतीनं इनिंग क्रमांक 1 चा खेळ संपुष्टात येतोय. 24 धावा आणि 25 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं जात आहे. 25 रन्स टू विन.
सन्मान घेऊयात. आदरणीय व्यासपीठावरती उपस्थित उत्तमराव साळुंके साहेब अर्थातच अण्णा यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. अतिथी देवो भव. आदरणीय उत्तमराव साळुंके साहेब अण्णा अतिथी देव भव ही महाराष्ट्राची परंपरा आहे. तीच परंपरा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करत आहोत. प्रेमाची, आपुलकीची, मायेची उबदार शाल. त्याचबरोबर आदरणीय गोरखजी साळुंके साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आदरणीय गोरखजी साळुंके साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. सव्वीस धावेचं टार्गेट या मॅच मध्ये 25 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलं कराटे टीमच्या समोर. त्याचबरोबर आदरणीय सुरेंद्रजी शेडगे साहेब बापू यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आदरणीय सुरेंद्रजी शेडगे साहेब बापू यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. त्याचबरोबर आदरणीय संदेशजी साळुंके साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आदरणीय सुरेश अण्णा यादव साहेब मी विनंती करेल आपण देखील या साहेब आपला देखील सन्मान ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच टी शर्ट्स स्पॉन्सर केले गेले आपला देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आदरणीय सुरेश अण्णा यादव साहेब यांचा सन्मान घेतला जातोय ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच चे टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आले. त्याचबरोबर आणखीन काही सन्मान घेतोय आदरणीय दीपकजी जाधव साहेब व्यासपीठावरती उपस्थित त्यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आदरणीय दीपकजी जाधव साहेब वांगवेली क्रिकेट क्लबचे माजी खेळाडू आदरणीय दीपकजी जाधव साहेब. त्याचबरोबर विनंती करेल आदरणीय सन्माननीय संतोषजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. आदरणीय संतोषजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येतोय. मी विनंती करेल त्याचबरोबर विलासजी सत्रे साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आदरणीय विलासजी सत्रे साहेब त्याचबरोबर हा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय आदरणीय विलासजी सत्रे साहेब यांचा. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय संतोषजी सुतार साहेब आपला देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आदरणीय संतोषजी सुतार साहेब त्याचबरोबर विनंती करेल आदरणीय रवींद्रजी शेडगे साहेब आपण देखील या आपला देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आदरणीय रवींद्रजी शेडगे साहेब हा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आदरणीय संतोषजी सुतार साहेब रवींद्रजी शेडगे साहेब चेतनजी जाधव चेतन दादा आपण देखील या आपला देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही सन्मान करतो मान सन्मान करतो. चुकून कोणाचं नाव सन्मान राहिला असेल आदरणीय संजयजी साळुंके साहेब संदेशजी साळुंके साहेब आपला देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. चुकून कोणाचं नाव सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करून आम्ही लगेच सामन्यांच्या दिशेने वळतोय. थँक्यू सो मच प्रणय कॅमेरामॅन थँक्यू सो मच. पहिल्या 4 चेंडू मध्ये 1 धाव आणि 2 विकेट ही स्थिती सध्या मात्र श्री जुगाईदेवी स्पोर्ट्स कराटे टीमची आहे. ओहो सुरेख फटका ड्राइव्ह केलाय वॉट अ ड्राइव्ह अगदी 1 बाउन्स डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन जिथे आहेत 4 धावा.
बॅकफुटला शॉट पूल करण्याचा प्रयत्न, जरूर हा प्रयत्न होता कॅचचा, मात्र अखेरीस एका धावेसाठी डिक्लेअर मध्ये जरूर जाते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. जोपर्यंत शतायू आहे तोपर्यंत कराटे संघ मॅच मध्ये आहे. शतायू आहे तर आनंद आहे आणि शतायू या मॅचला कधीही पलटू शकतो, हे खरं आहे. चला थोडासा स्पीडअप घ्या. यानंतर ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली संघ तयार राहायचंय. विपक्ष जो संघ विजेता होईल त्यामध्ये मॅच खेळली जाईल. बाचोली टीम साठी खूप मोठी ही लढत असेल, कारण की त्यांना आता चान्स आहे पहिल्या क्रमांकाच्या प्राइस पर्यंत पोहोचण्याचा. प्राइस मध्ये हा संघ येऊन पोहोचला, पण आता ट्रॉफी कोणत्या नंबरची घेईल. ओहो ओहो, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अपील उचलली आहे. गोलंदाजी चांगली राहिली. योगेश गोलंदाजीसाठी आला. अप्रतिम गोलंदाजी. मागील मॅचचा हिरो राहिलाय. गोलंदाजी करत असताना योगेशनं या आधी देखील मॅच फिरवली आहे आणि सध्या देखील आपण पाहिलं तर गोलंदाजीचा नमुना अचूकता तो दाखवतोय. बॅक ऑफ द हँड यावेळी देखील टाकण्याचा प्रयत्न वेगानं जरूर टाकला. खेळाडू आणखी वेगानं दिलाय. पहिला धाव वेगानं कंप्लीट केले. शतायू येतोय आता स्ट्राईक वरती. वेलकम, मनापासून अधिक स्वागत. डॅशिंग पर्सनॅलिटी अर्थातच आदरणीय दीपकजी साळुंके साहेब, आपलं देखील मनापासून अधिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. मनादेवी चषक 2024 च्या वतीनं शतायूसाठीचा चेंडू वन बाउंड जरूर गॅदर करण्याचा प्रयत्न. अखेरीस एक धाव कंप्लीट केली जाते. फेकी कुठल्या दिशेला. ओहो, हा नक्की कोणत्या संघाचा खेळाडू आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 9 या धावसंख्येवरती. रुपेश होता. शतायूवरती बरीच जबाबदारी आहे. जेव्हा जबाबदारी येते तेव्हा प्रत्येक जण तुमच्याकडे मात्र नजर ठेवून असतो. जरूर डेड बॉल असेल, कारण की बऱ्याच गोष्टी इथे तय झाल्या नव्हत्या. चेंडू नक्की कुठे टाकायचा, कशा पद्धतीने टाकायचा. यावेळी देखील फटका आपण पाहिला. पॉइंटचा खेळाडू, इथे संधी होती. कॅच थोडीशी अवघड होती, मात्र ही सोपी करून घेणं देखील महत्वाचं होतं. एक धाव कंप्लीट केले, एक चिक्की धाव कंप्लीट केले. बॅकफुटला जातोय शॉर्ट आर्म पूल. अगदी प्रेक्षकांच्या भेटीला वेलकम गेट जवळ हा चेंडू मात्र रस्त्याच्या दिशेने जातोय. एक धाव मात्र जरूर प्राप्त होईल. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि तब्बल 15 धावेची गरज आहे. कराटे टीम या मॅच मध्ये श्री जुगायदेवी स्पोर्ट्स कराटे संघ 2 हात करतोय. मिरगावच्या विपक्ष मिरगाव संघ एका बाजूला, दुसऱ्या साईडला कराटे संघ. शतायू या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ करेल, तमाम मी म्हणेल की पाटण टेनिस क्रिकेट आणि कोयना विभागाचं त्याच्याकडे लक्ष आहे. तर दुसऱ्या साईडला संपूर्ण मिरगाव संघ. या मॅच मध्ये आता मात्र हे समीकरण थांबवायचं आहे. यावी फटका सुरेख शतायूनं उडवला. अखेरीस हा चेंडू आपण पाहिलं तर काय घडलंय आहे कॅमेरामॅन, आम्ही करू चेक. वॉट अ स्ट्रोक यार. लेट्स सी. अंपायर सांगतात रुको जरा, सबर करो. कॅमेरामॅन फोकस करो. आणि अंपायरचा सॉफ्ट डिसिजन, अगदी सेफ आहे फिल्डिंग. अंपायरचा सॉफ्ट डिसिजन आहे. लेट्स सी. वॉट अ टेलिकास्ट यार ओमसा एमटीसी. पूर्ण झूम केलंय. ओमसा एमटीसीच्या कोर्टामध्ये हा चेंडू टाकला. दूध का दूध, पाणी का पाणी. आणि ही जर फिल्डिंग यशस्वी असली तर कदाचित ही मॅच खेचून आणेल.
वॉट अ फिल्डिंग यार, सेफ फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण यावेळी मात्र केलं गेलं. स्वप्नीलच्या माध्यमातून वॉट अ फिल्डिंग एफएस रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहता. एक पाय हवेमध्ये, दुसरा पाय हवेमध्ये, एका पायावरती संतुलन. ही तर तारेवरची कसरत आहे. आता चिता आहे मिरगाव संघाचा. ये दीवार तुटती क्यों नाही भाई. वॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. क्षेत्ररक्षणाचा जोरावरती मॅच खेचून आणण्याचा प्रयत्न जो आहे तो यशस्वी ठरला. समीकरण पाहूयात. 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल आता एकच धाव घेतली अंपायर राईट या आधीच्या चेंडूवरती. एक येस. आता 6 चेंडू 14 धावेची गरज. वॉट अ मॅच यार. 6-14 गोलंदाजीसाठी दाखल झालाय गोलंदाज अजय. स्वागत करण्याचा प्रयत्न, अपील उचलली जाते, दबाव टाकण्याचा प्रयत्न. या मॅच मध्ये व्हाईट बॉल आहे. कहाणी बदलली जातीये, कहाणी बदलली जातीये. एक एक धाव महत्वाचा आहे, एक एक रन महत्वाचा आहे, एक एक गुण महत्वाचा आहे आणि एक एक मत सुद्धा. 6 चेंडू 13. वॉट अ मॅच यार. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड, मिड विकेट आहे. चेंडू गॅदर केला, फेकी केली, डायरेक्ट हिट झाला नाहीये. एक धाव पूर्ण केले. शतायू आता नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. आता 5 चेंडू मध्ये तब्बल 12 धावा. प्रयत्न करूनही वेळेनं फसवलाय पण मी निराश नाहीये. संकटांनी घेरलंय पण मी अजून संपलो नाहीये. लोकांनी छळलंय पण मी अजूनही तुटलो नाहीये. आणि मुळात मी गेलेली वेळ नाहीये जी परत कधीच येणार नाहीये. कठीण परिस्थितीमध्ये न हारता जाईन. मुळात मी असा खेळाडू नाहीये आणि कठीण परिस्थिती मी माघार घेईल असा मी खेळाडू नाहीये. या मॅच मध्ये जो माघार घेईल तो मॅच पराभूत होईल, जो 100% देईल तो मॅच जिंकेल. 5-12. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केली रिजन मध्ये. एक धावाने पोट भरणार नाहीये. 4 चेंडू तब्बल 11 धाव्याची आता गरज आहे. एक मोठा फटका संपूर्ण कराटे संघाला विजय मिळवून देऊ शकतो. दिवाळी साजरा करण्यासाठी फक्त 4 चेंडू असतील दोन्ही संघांसाठी. मॅचच्या रडामध्ये यावेळी देखील डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. शतायू अब भी नॉन स्ट्राइक पे मेरे भाई. कारण की मोठा खेळाडू शतायूला जर बाद करू शकले नाहीयेत तर शतायूला नॉन स्ट्राइक एंडला उभं करणं देखील मोठा विजय असू शकतो गोलंदाजी करणाऱ्या टीमचा, मिरगाव संघाचा. 3-11. वॉट अ मॅच. अजूनही मॅच ऑन आहे. 3 चेंडू 11 धावा. बॅटच्या रडामध्ये ड्राइव्ह केलाय. एक धाव घेतली जाईल का? शतायूला स्ट्राईकवर ठेवलं जाईल का? कदाचित तो स्ट्राईकवर राहतोय पण फेकी आता थोडी चुकीची झाली. येस नो वेट. काय करू? हा निर्णय चुकला. आयुष्यात निर्णय घेतला की घेतला आणि घेतलेला निर्णय योग्यचेही दाखवून देण्याची धमक तुमच्यात असली पाहिजे. या मॅच मध्ये निर्णय काय असेल? 2 चेंडू तब्बल 10 धावेची गरज आहे. एखादा मोठा फटका येणं गरजेचंच आहे या मॅच मध्ये. 2-10. 2-10. वॉट अ मॅच. धगधग 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 आहे या मॅच मध्ये. आहे प्रेशर. सुरेख फटका. मिड विकेट रिजनच्या बाहेर उचलून फेकून दिला. बोलाताना शतायू आहे, मॅच ऑन आहे. शतायू आहे, दिवाळी आहे. कोयना विभागाचं लक्ष याकडे आणि पाटण टेनिस क्रिकेटचा हात उभरता सितारा आहे. शतायू त्याचं नाव आहे. वॉट अ मॅच यार. वॉट अ बॅटिंग.
आणि डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय. शतायून या मॅच मध्ये मनत जिंकली पण मॅच जिंकू शकला नाहीये. मिरगाव संघ विजेता राहतोय. मी विनंती करेल ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान मिरगाव